हे किती क्रिस्पी झालेलं आहे बघा. आज मी तुम्हाला व्हेजिटेबल पॅनकेक कसा करायचा ते दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे पातळ कोबी कापून घेतला आहे 1 कप. 1 कप मी मोठं गाजर पातळ स्लाइस करून घेतले आहे. एकदम बारीक फाईन कापून घ्यायचा आहे. एक मोठी शिमला मिरची मी पातळ काप करून घेतली आहे. एक मोठा कांदा मी पातळ काप करून घेतला आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत बारीक कापून. तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही आणखीन घेऊ शकता. 1 टेबलस्पून आलं बारीक कापून घेतलं आहे आणि 1 टेबलस्पून मी लसूण बारीक कापून घेतला आहे. एक मी बाउल घेतला आहे. आता त्यामध्ये आपण ह्या ज्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत ह्या सर्व भाज्या एकत्र ह्या बाउलमध्ये करायच्या आहेत. कोबी, गाजर, शिमला मिर्च आणि कांदा. तुम्ही याच्यामध्ये पातीचा कांदा सुद्धा कापून टाकू शकता. म्हणजे त्याचे जी पात असते ती पात लांब लांब अशी कापून टाकू शकता. आवडत असेल तर तुम्ही मशरूम सुद्धा टाकू शकता. आलं, लसूण आणि मिरची ही सुद्धा टाकायची आहे. मिरची तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता ह्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे. 1 कप मैदा घालायचा आहे. आता हे पीठ आणि भाज्या सर्व मिक्स करून घ्यायच्या आहेत. भाज्या मिक्स करून झाला की याच्यामध्ये आपण थोडं थोडं टाकून पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे पातळ करायचं नाही आहे, तर थपथपीत असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. जास्त घट्ट पण नको आणि पातळ सुद्धा नको. जसं भज्याचं पिठाचं आपण कांदे भजीला पीठ करतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता मी जे हे आहे पीठ ते आता मी या भाज्या या पिठामध्ये हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. अगदी हलक्या हाताने मिक्स करायचे आहेत. अजिबात जोर देऊन किंवा असं त्याचं पाणी निघेल असं चुरा करायचा नाही आहे. अगदी हलक्या हाताने मिक्स करायचे आहेत. आता ह्यामध्ये आपण अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे. मिक्स करून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा आपण चिली फ्लेक्स घालायचा आहे. ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. पॅनकेक करण्यासाठी मी गॅसवर फ्राय पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी 4-5 टेबलस्पून तेल घातले आहे. तेल गरम होऊन द्यायचं आहे. तेल गरम झालं आहे. आता मी चमच्याने याच्यामध्ये छोटे छोटे पॅनकेक करत आहे. तुम्हाला जर छोटे करायचे नसतील तर तुम्ही एकच मोठा करून तो कट करून खाऊ शकता. आपल्याला पॅनकेक किती छोटे मोठे पाहिजेत त्याप्रमाणे तुम्ही हे पॅनमध्ये घालून फ्राय करून घ्यायचे आहेत. हे पॅनकेक आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. स्लो गॅसवरच करायचे आहेत. एक बाजू त्याची ब्राऊन झाली की हलकी ब्राऊन झाली की आपण ते पलटी करून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूनी ते चांगले क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे गॅसची फ्लेम कमी जास्त करू शकता, परंतु हे आपल्याला स्लो गॅसवरच करायचं आहे. 3-4 मिनिटे होऊन गेले आहेत आणि मी आता हे पलटी करून घेत आहे. तुम्ही बघू शकता आपली पॅनकेकची एक बाजू चांगली फ्राय झाली आहे. आता आपण त्याची दुसरी बाजूसुद्धा चांगली फ्राय करून घ्यायची आहे. ते फ्राय झाले म्हणजे एकदम क्रिस्पी होतात. 2-3 मिनिटे झाले आहेत आणि आता मी हे परत पलटून घेत आहे. तुम्ही बघू शकता पॅनकेक किती छान फ्राय झालेले आहेत. चांगला गोल्डन कलर आलेला आहे. आता मी हे पॅनकेक आहेत ते पॅनमधून काढून घेणार आहे. पॅनकेक दोन्ही बाजूने चांगले गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आता मी हे पॅनकेक काढून घेत आहे. काढायच्या आधी ते पूर्ण त्यातलं तेल आपल्याला नितळून घ्यायचे आहे. तेल पूर्ण नितळून झाले की एका प्लेटमध्ये ते काढून घ्यायचे आहेत. मी दाखवते तुम्हाला हे किती क्रिस्पी झालेलं आहे बघा. असं चांगलं आपल्याला क्रिस्पी फ्राय करून घ्यायचं आहे. टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता, शेजवान चटणी बरोबर खाऊ शकता किंवा असं सुद्धा हे खायला खूप छान टेस्टी लागतं.